नमस्कार, मी शीतल कळसकर. आज तुमच्यासाठी एक विशेष टॉक शोची सिरीज घेऊन आलेली आहे, डायबिटीजवर चर्चा. आज आपण डायबिटीज आणि त्याच्या मॅनेजमेंटबद्दल बोलणार आहोत आणि त्याबद्दल महत्त्वाची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत जोडलेले आहेत डॉक्टर दक्षिता पाध्ये, मुंबईहून. मॅम डायबिटॉलॉजिस्ट आहेत. थँक्यू सो मच मॅम फॉर कमिंग. Thank you so much for inviting me. थँक्यू सो मच. मॅम, कार्यक्रमाला पुढे न्यायच्या आधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की आमचे जे श्रोतागण आहेत त्यांच्यासाठी तुम्ही तुमचं एक इंट्रोडक्शन द्यावं. येस. सो नमस्कार सगळ्यांसाठी. मी डॉक्टर दक्षिता पाध्ये. मी एक प्रिव्हेंटिव्ह डायबिटॉलॉजिस्ट आहे. माझं क्लिनिक आहे बोरिवलीला आणि मुंबईमध्ये आय थिंक भारतामध्येच डायबिटीज इतकं वाढलेलं आहे की आपल्याला सगळ्यांनाच डायबिटीजबद्दल खूप जास्त शिकण्याची आवश्यकता आहे. फेमस डायबिटॉलॉजिस्ट जॉसलिन म्हणून आहेत, ते नेहमी म्हणतात की डायबिटीजबद्दल जो पेशंट जास्त शिकतो तो जास्त वर्ष जगतो. तर आज आपण काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूया. बिलकुल. सो डायबिटीजबद्दल बोलत असताना बरेचसे प्रश्न लोकांच्या मनामध्ये असते. त्यापैकी सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये आपली जी संस्कृती आहे, मराठी संस्कृती, त्याच्यामध्ये आपण खूप उपवास ठेवतो. तर खूप सारे उपवास आपण जेव्हा ठेवतो त्याचा डायबिटीजवर परिणाम होतो का? उपवासाचा तर नक्कीच परिणाम होतो. पण कसं आहे माहिती आहे की भारत हा अतिशय संस्कृतीप्रधान देश आहे. तर ह्या देशामध्ये काही पेशंट्सना आपण सांगितलं की तुम्ही रोजा ठेवू नकात किंवा तुम्ही चोवियार करू नकात किंवा एकादशीचा उपवास करू नकात, तर त्यांचा मनामध्ये स्ट्रेस एवढा जास्त येतो आणि इतकं त्यांना गिल्टी वाटतं की ते गिल्टने शुगर वाढते. तर माझं असं म्हणणं आहे की ज्या पेशंट्सची शुगर खूप छान कंट्रोलमध्ये असते, औषधं फार जास्त त्यांना चालू नसतात किंवा इन्शुलिनची इंजेक्शन्स चालू नसतात, आणि सगळ्यात प्रथम म्हणजे जो पेशंट आपली स्वतःची शुगर मॉनिटर करण्यास तयार असतो. कारण ज्यांना उपवास करायचा ना त्यांना सगळ्यात पहिल्यांदा त्यांची शुगर मॉनिटर केली पाहिजे. आणि आता आजकाल तंत्रज्ञान खूप वाढलेलं आहे. CGMS म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम असते. सो अशा सगळ्या सपोर्टवर आणि योग्य आहाराच्या सल्ल्यांवरती, म्हणजे साधी गोष्ट आहे की पेशंटला सांगायचं की 1 वाटी साबुदाणा म्हणजे 1 वाटी साखर, की पेशंटला कळतं की साबुदाणा खिचडी आणि वडे नाही खायचे आहेत, आणि मग वरी आहे किंवा बाकी काही उपवासाची भाजणी आहे, अशा गोष्टी खाऊ शकता. ड्रायफ्रूट्सचा समावेश करू शकता, ठराविक फळांचा समावेश करू शकता, आणि हायड्रेशन चांगलं ठेवायचं आहे. तर मी तर पाहिलं आहे की चांगलं मॉनिटरिंग आणि डॉक्टरांच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहिला तुमच्या शुगर मॉनिटरिंग बरोबर, तर उपवास सेफली करू शकतो आपण. परफेक्ट. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायबिटीज जर मला आहे तर मग त्याचे पुढे कॉम्प्लिकेशन्स न होवेत त्यासाठी मी काय प्रिकॉशन घेऊ शकते? बरोबर आहे. पहिल्यांदा तर डायबिटीज म्हटलं तर सगळ्यांना वाटतं की डायबिटीज म्हणजे कॉम्प्लिकेशन्स. तर हा सगळ्यात पहिल्यांदा मनातनं गैरसमज प्रत्येकाने काढून टाकला पाहिजे की डायबिटीज म्हणजे कॉम्प्लिकेशन नाही, डायबिटीजमध्ये होणारी हाय शुगर म्हणजे कॉम्प्लिकेशन्स. सो कॉम्प्लिकेशन्स होण्यासाठी आपल्याला थांबायचंच नाही आहे. जसं आपण फास्टिंग पोस्ट लंच म्हणजे रिकामी पोटीची शुगर आणि दुपारी जेवणानंतर 2 तासांची शुगर करतो, त्याचबरोबर वर्षातनं एकदा देर इज समथिंग कॉल्ड एज अमेरिकन डायबेटिक असोसिएशन प्रोफाईल, ज्याच्यामुळे तुमचं कॉम्प्लिकेशन प्रोफाईल तुम्ही वर्षभर तपासता. एक इंग्लिशमध्ये सेईंग आहे, अनलेस यू मेजर यू डोंट इम्प्रूव्ह. तर तुम्हाला सुधारणा हवी असेल आणि तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स नको असतील तर सिम्पल आहे, वर्षातनं एकदा तुम्ही चाचण्या करायच्या. त्याच्यात सिम्पल असते, एक सकाळची साखर असते, दुपारची साखर असते, कोलेस्ट्रॉलचं प्रोफाईल असतं, एक लघवीचा तपास असतो, त्याच्यामध्ये प्रोटीन्स किती जातात ते पाहिले जातात. रेटिनोपॅथी म्हणजे तुमच्या डोळ्याच्या पडद्याचा एक सिम्पल तपास असतो, त्याला 5 मिनिटं पण लागत नाही. एक ECG केला जातो की ज्याच्यामुळे पुढे होणारे हार्ट अटॅकसारखे दुष्परिणाम उद्भवणार नाही. सध्या लिव्हरची पण एक टेस्ट केली जाते, आणि पायाची तपासणी म्हणजे पायाच्या संवेदना तुमच्या कमी झाल्या आहेत का. जर संवेदना कमी होतोय किंवा रक्तप्रवाह कमी होतोय हे आधीच तुम्हाला कळलं तर पुढे जाऊन गँग्रीनसारखे वगैरे परिणाम होणारच नाही. तर कॉम्प्लिकेशन निश्चितच तुम्हाला होणार नाही जर तुमची शुगर खूप छान कंट्रोलमध्ये असेल, आणि फक्त शुगर नाही तर शुगरबरोबर हे संपूर्ण कॉम्प्लिकेशन प्रोफाईल तुम्ही हट्ट धरा तुमच्या डॉक्टरांपाशी की मला हे करायचंच आहे, आणि वर्षातनं एकदा हा तपास तुम्ही करा, तर तुम्हाला कॉम्प्लिकेशन निश्चित होणार नाही. म्हणजे माझ्याकडे 40-50 वर्षापासून डायबिटीस असलेले पेशंट आहेत, म्हणजे त्यांना कोणालाच काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, कारण ते खूप रेग्युलरली मॉनिटर करतात स्वतःला. खूप छान, खूप छान. एक महत्त्वाचा प्रश्न असा मला विचारायचा होता की आता आपण पॅक्ड फूड खूप जास्त हल्ली आलेलं आहे आपल्या वापरामध्ये. आता पॅक्ड फूड घेत असताना त्या फूडवर काही फूड लेबल्स असतात, ते लेबल्स आपण वाचून घ्यायला पाहिजे का, की त्याचा काही उपयोग होईल की नाही होणार?
खूप छान प्रश्न आहे. सगळ्यात पहिले तर मी माझ्या पेशंटना सांगते की जे पण पाकिटात उघडतं ते खाऊच नका. तुमच्या चुलीवर जे बनतं ते खा. सो ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जिथे जिथे पॉसिबल आहे तुमच्या किचनमध्ये जे बनेल ते तुम्ही खा. पॅकेटेड फूडमध्ये लेबल कशावर असतं? युजली रेडी टू ईट काहीही असेल तर त्याच्यावरती लेबल असतं. तर त्या लेबलवरती डेफिनेटली म्हणजे आता आपली बदलती जीवनशैली अशी झालेली आहे की बायकांनाही वेळ नसतो, प्रोफेशनली फार ॲडव्हान्स्ड असतात त्यामुळे पॅकेटेड फूड आपल्याला विकत घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये बॅलन्स्ड फूड आहे की नाही पाहणं फार आवश्यक आहे. नो शुगर असं लिहिलेलं असतं, पण नो शुगर असलं तरी त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं. फॅट जर तुमच्या शरीरात जास्त वाढलं तर ते तुमच्या शरीरातल्या इन्शुलिनला ब्लॉक करतं आणि इनडिरेक्टली तुमची शुगर वाढते. सो सिम्पल मराठी भाषेमध्ये बोलायचं तर कर्बोदकांचं प्रमाण म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण, प्रोटीन खूप आवश्यक आहे. तर ते प्रोटीन किती त्याच्यामध्ये आहे हे अतिशय बघणं आवश्यक आहे. साधारण 30 to 40% प्रोटीन त्या पदार्थामध्ये असलं पाहिजे तर तो तुमच्या शरीराला पोषक आहे. आणि जेव्हा कर्बोदकांचं पण प्रमाण बघता तेव्हा सिम्पल कार्बोहायड्रेट म्हणजे जर रिफाईंड कार्बोहायड्रेट त्याच्यामध्ये लिहिलं असेल तर नेक्स्ट टाइम जाऊन ते पाकिट तुम्ही वापरू नका. मग त्याच्यामध्ये फॅट क्वांटिटी किती आहे किंवा ॲडेड विटामिन्स किती आहे हे सर्व लिहिलेलं असतं. पण कुठलंही पॅकेट घेताना त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा किती आहे आणि फायबरची मात्रा किती आहे हे खूप आवश्यक असतं. इन शॉर्ट, स्वच्छ, सुंदर आणि घरगुती जेवण करणं महत्त्वाचं आहे जर का तुम्हाला डायबिटीसमध्ये पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील तर. यानंतर मॅम आमचे श्रोतागण आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडनं काही संदेश? सिम्पल संदेश आहे की डायबिटीसला अजिबात शत्रू समजू नका. मी अगदी बंबई या लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगते, मी माझ्या पेशंटना पण सांगते की डायबिटीसला मित्र समजा, तो तुमची सगळी गाडी लाईनवर आणेल. पण सिम्पल गोष्ट आहे, डायबिटीसच्या सुरुवातीच्या काळातच तुम्ही त्याची वॉर्निंग साईन्स घेतल्यात की ह्याच्यामुळे मला डायबिटीस होतंय, वजन कमी केलं, घरचे पदार्थ खाऊ लागलात आणि एका जागी बसणं बंद करून तुम्ही थोडं फिरतं राहिलात, दिवसाचा एक अर्धा एक तास व्यायाम केलात आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलं आणि ग्रॅटिट्यूड इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तुमची स्ट्रेस लेवल खाली जाणार नाही. ते ह्या छोट्या 4-5 गोष्टी आहेत त्या सांभाळा, डायबिटीस आरामात कंट्रोलमध्ये राहील. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मॅमकडून आपल्याला जे काही माहिती मिळाली आहे नक्कीच ते आपल्या श्रोतांसाठी महत्त्वाची आहे आणि ह्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. या व्यतिरिक्त डायबिटीसवर आणखी माहिती मिळण्यासाठी आणि कशाप्रकारे त्याला कंट्रोल केलं जाऊ शकतं यासाठी तुम्ही लॉग इन करू शकता आमचा फेसबुक पेज डायबिटीजवर चर्चा. सोबतच आम्ही यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहोत. सो थँक्यू सो मच आणि पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन सिरीज सोबत. थँक्यू सो मच. थँक्यू.